हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? मी मस्त आहे. होप तुम्ही पण छान असाल. तर ब्रेकफास्ट करायला लागले मी, तुम्ही पण या करायला. तर आजचा दिवस थोडासा छान स्टार्ट झालेला आहे, पण थोडंसं म्हणतो ना इमोशनल ब्रेकडाऊन असतात, त्यापैकी वाटायला लागले मला काल रात्रीपासूनच ॲक्च्युली. छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच रडायला यायला लागलंय. काय करू मी? होतंय असं मला, सारखं होत राहतंय. ब्रेकफास्टसाठी आज परत चित्रांना आहे केलेलं मी लेमन राईस आणि सोबतच आहे वॉटरमेलन. काय आहे काळं याच्यामध्ये? साल आहे बहुतेक. तुम्ही पण टेस्ट करा फर्स्ट बाईट. तर माझा ब्रेकफास्ट झालेला आहे, पूजा पण करून घेतली आणि विनायक आत्ताच ऑफिसला गेलेला आहे. आता मी आंटींची वाट बघत बसलेली आहे. तर आज एक दोन माझा पाय बघा कसं झालं झालं नॉर्मल. असं ते वाई येते ना, ते वाई आलेली एकदमच. बरोबर आहे का? हां बरोबर आहे, दोन्ही सेम आहे. तेच बघत होती मी. आणि आज एक दोन शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा पण ट्राय करणार आहे गुढीपाडव्यासाठी स्पेशल. एक आहे ते गुढीसाठी साखरेची माळ कशी बनवायची, आणि दुसरं एक रांगोळीचं एक आहे डोक्यामध्ये. बघूया आज किती जमतंय तेवढं करेन मी, तुम्हाला दाखवत जाईन. पुसल्यावरती केवढं स्वच्छ दिसायला लागलंय बघा हे झाड. हे झाड आणून 5 वर्ष झाली असतील. अन्वित तेव्हा 2.5-3 वर्षाचा होता आणि एवढं उंच झालंय. हे माझ्या उंचीच आहे. तर जेवण करून झालेलं आहे माझं. आपण आता गाठी बनवायला घेऊया का, जास्त वेळ न घालवता. चला. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 कप साखर घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी 1 कप साखर आणि अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. ज्या कपने मोजून घेतो त्या कपने घालायचं. जरा गडबड झाली, साखर घातल्यानंतर शूट करताना ते थोडीशी लागलेली आहे साखर सास. थोडीशी साखर लागलेली आहे खाली. बघूया काय होतंय, ट्राय करते बनवायला. आणि हे थोडंसं इंस्टाग्राम आणि शॉर्ट व्हिडिओसाठी. इकडचं बघू नका, इकडचं बघा. इथं मी पॅनला तूप लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दोरा घालून घेऊया. पॅनमध्ये मी दोरा घालून घेतलेला आहे. आता आपण पाक झालाय का बघून घेऊया. पाक पण इथं आपला रेडी झालेला आहे. कसा ओळखायचा, तर त्याची गोळी बनली पाहिजे पाण्यामध्ये घातल्यानंतर. पाक आपला झालेला आहे रेडी. याला आता पटकन घालून घ्यायचं. जर घट्ट झालं नाही तर निघणारच नाही कढईमधून. ऑलरेडी घट्ट व्हायला लागलंय हे. फायनली आज गुढीसाठी मी साखर माळ बनवलेली आहे. आता हे बाहेर कसं निघतंय बघायचं. चिकटलं तर काही खरं नाही, माझं सगळी मेहनत वाया जाणार. आणि शॉर्ट रील पण बनवलेलं आहे. बाप्पा प्लीज निघू दे माझं हे साखरेचं जे चिकटून बसायला नको. प्लीज देवा, प्लीज प्रे करा की हे साखर घट्ट झाल्यानंतर निघू दे या पॅनमधून. हे तुम्हाला काही घरी बनवायला पाहिजे असं नाही, बाहेर पण विकत मिळतंय. पण आम्ही जिथं राहतो तिथं नाही मिळत, त्यामुळे मग मी घरी बनवायला ट्राय केलेलं आहे. हे फर्स्ट टाइमच बनवलंय मी, पण चांगलं बनवू दे. ही सगळी तयारी आहे पाडव्याच्या रांगोळीसाठी. अगोदरच व्हिडिओ करायला पाहिजे सगळं. आणि हे थोडंसं सेटअप केलेलं आहे इथे. तर स्टार्ट करूया आपण रांगोळी करायला. कंप्लीट झालं की दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा माझा आवाज पण येईना. मी पाडव्यासाठी रांगोळी काढलेली आहे. कशी आहे, बराच वेळ लागला आणि हे करता करता सगळं मेस झालेलं आहे. खाली रांगोळी सांडली. फर्स्ट इकडे ट्राय करणार होते पण काही जमेना. मग म्हटलं चला कट्ट्यावरती करूया. कट्ट्यावरती काढलेली आहे. जवळजवळ 1 तास लागलेले आहे मला ही रांगोळी काढायला. बापरे. टेक अ क्लोजअप लुक. आज 2 शूट आवरून घेतले. एक तर रांगोळी आणि दुसरं हे साखरेची माळ. तुम्ही पण ट्राय करा घरी ही रेसिपी, एकदम छान बनतंय. टेस्ट नाही केलेलं, एकच बनवलंय, पण कसं परफेक्ट बनलंय बघा. त्याच्यामध्ये आप्पे पण कधी कधी चुकत होते, पण हे साखरेची माळ अतिशय व्यवस्थित आलेली आहे. आणि पिल्लू आमचा आलेला आहे स्कूलमधनं. ओरल संपलेली आहे, त्यामुळे अतिशय आनंद झालाय. आणि कशाचा आनंद आहे? न्यू स्केटिंग घेतलेत ते आता फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे तिथं जाऊन. आणि त्याला आता वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून बेसनची पोळी बनवायला लागल्या. एक घातलेली आहे हे बघा. हो.